श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. श्रोते हो, आपल्याला विनंती करण्यात येते की आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, बेल आयकॉनवर क्लिक केल्यास आपल्याला वेळोवेळी येणारी नोटिफिकेशन मिळत राहतील आणि चांगल्या चांगल्या कादंबऱ्या, कथा आपल्याला ऐकायला मिळत राहतील. श्रोते हो, मी आपल्याला निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री व्यंकट पाटील यांनी लिहिलेली वारसा ही कादंबरी आता सादर करत आहे. श्रोते हो, या कादंबरीचा पुढील 9वा भाग. प्रत्येकाचं जीवन असंच असतं, ऊन सावलीच्या खेळासारखं. उन्हानंतर कधीतरी सावली येतेच. गेले 2 दिवस मी नाथाभाऊ बरोबर बोलतोय, पण माझ्या हाती काहीच लागलं नाही. मी 2 दिवसात सीमा आणि आईला मुंबईला फोन करून फक्त सुखरूप पोहोचल्याचा निरोप दिलाय. काय सांगावं दोघींना, काय होतं सांगण्यासारखं माझ्याकडे. विचारत असताना मोबाईलची रिंग वाजली. सीमाचा फोन होता. मगाशी तिचा विचार करत होतो आणि आता तिचाच फोन आला होता. मी तिला थोड्या वेळानं फोन करतो सांगून फोन बंद केला. रंगराव अण्णा म्हणाले, चल दिनकर, गावाकडे चल. दिवस बराच वर आलाय. घरी जाऊ, संध्याकाळी आपण पुन्हा नाथाभाऊ बरोबर या विषयावर बोलू. तो काही आता सकारात्मक बोलेल असं वाटत नाही. त्यांच्या बोलण्यावर मी अण्णांना म्हणालो, तुम्ही म्हणत आहात ते बरोबर आहे, पण माझं जे मत आहे, जे काही झालं आत्तापर्यंत ते विसरून पुढचं आयुष्य जगायला काय हरकत आहे. माझ्या प्रश्नावर अण्णा म्हणाले, दिनकर, जे काही घडलं आहे ते कोणीही विसरणार नाही आणि नाथाभाऊ तर नाहीच. तू मला एका प्रश्नाचं उत्तर दे अगदी मनापासून. अण्णांनी माझ्याकडे पाहत प्रश्न विचारला. मी लगेच म्हणालो, विचारा अण्णा, एक नाही तर 10 विचारा, मनापासून उत्तर देईन. अण्णांनी घसा खाकरत मला विचारलं, दिनू, तुझ्या आयुष्यात जे प्रसंग घडून गेले आहेत, जे तुझ्या आईनं तुला जीवनाची कहाणी सांगितली आहे, ती तू कधी विसरशील? नाही अण्णा, मी कधीच नाही विसरणार. मी अण्णांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मग अण्णा म्हणाले, दिनू, जग असंच असतं गोल. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी असले प्रसंग येतात की त्या प्रसंगाला तोंड देणं भाग असतं. कधी तुला तर कधी मला समस्या येणारच, असं म्हणत अण्णा चालू लागले. मी त्यांच्या मागे मागे निघालो. आम्ही दोघं घरी आलो. दुपारच्या वेळेत अण्णांच्या बरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. अण्णा म्हणाले, माझे मुंबईत काही ओळखीचे लोक आहेत, त्यांचे पत्ते देतो, तू मुंबईत जाऊन भेट त्यांना. भविष्यात काही गरज लागली तर उपयोगाला येणारी माणसं आहेत. मी मानेनं होकार दिला. मी अण्णांना विनंती करत म्हणालो, अण्णा, नादाभाऊ तुमचा शब्द डावलणार नाही कधी. तुम्हीच सांगा त्यांना माझ्याबरोबर मुंबईला यायला. अण्णा बाहेर आकाशात दूरवर नजर रोखत म्हणाले, दिनू, मला नाही वाटत नाथाभाऊ तुझ्याबरोबर मुंबईला येईल आता. तू आता त्याला भेटला आहेस, त्याची माहिती तुला आत्ता भेटली आहे, तेव्हा तू या वेळी एकटाच मुंबईला जा. काही दिवसात मी नाथाभाऊला समजावून सांगतो. एकदा तू नंतर पुन्हा गावाकडे ये आणि नाथाभाऊंना घेऊन जा. तू पुन्हा एक वेळ परत गावात आलास, मग नाथाभाऊला तुझ्याबद्दलचा विश्वास वाढेल. मग तू त्याला घेऊन जा. 8-15 दिवस तुझ्याजवळ राहील. बऱ्याच वर्षापासून तो तुमच्या लोकांजवळ नाही. तो थोडे दिवस तुमच्याकडे राहिला म्हणजे आपुलकीचं वातावरण तयार होईल. आता नाथाभाऊंचं वय झालंय. त्यांच्या म्हातारपणाच्या काळात तुमचा आधार सुद्धा होईल. नाहीतरी तो आता एकटाच आयुष्य जगतोय. हिराचं लग्न झालं आणि नाथाभाऊ खऱ्या अर्थानं एकटा झालाय. त्या पोरीवर लय जीव जडवलाय त्याने. त्याचा तिच्या आठवणीतून एकही दिवस जात नाही. खूप हळवा झालाय हल्ली नाथाभाऊ. अनेक कटू घटनांचं ओझं खांद्यावर घेऊन फिरतोय तो, असं म्हणत रंगराव अण्णा आत निघून गेले. मी घरात गेलो आणि ओसरीवरच सतरंजीवर अंग टाकलं. जमिनीवर छताकडे डोळे लावत जीवनातील घडलेल्या घटनांचा विचार करू लागलो. अंथरुणावर पडलो होतो, परंतु विचाराचं चक्र फिरतच होतं. आज एकच समाधानाची गोष्ट होती, ती म्हणजे आजपर्यंत वडील कोण आहे ते मला माहीत नव्हतं. आज त्याचा खुलासा झाला होता, पण मनाचं समाधान झालं नव्हतं. मी त्यांना वडील म्हणत होतो, पण ते मला मुलगा म्हणून स्वीकारायला तयार नव्हते. गेले 2 दिवस मी सतत नाथाभाऊंच्या संपर्कात राहून त्यांच्याशी बोलत होतो, पण यश येत नव्हतं. संध्याकाळीच्या उन्हाची तिरपी सावली अण्णांच्या घरात शिरली होती. दिवस मावळतीला चालला होता. मी हातपाय तोंड धुवून ओसरीवर उभा राहून बाहेर निसर्ग दृश्य बघत होतो. मुंबईत सिमेंटच्या जंगलात सूर्य उगवताना, अस्ताला जाताना कधी दिसत नव्हता. आज गावातील मोकळी हवा मन प्रसन्न करत होतो. पण हृदयात एक दुःखाची लस टोचत होती. नाथाभाऊ मुंबईला यायला तयार नव्हते.
सकाळी रंगराव अण्णा म्हणाले तसं आपण जाऊया मुंबईला आणि पुन्हा थोड्या दिवसांनी परत येऊ. घेऊन जाऊ नाथाभाऊंना. काय करावं? थांबावं की जावं परत मुंबईला? मनाची द्विधावस्था झाली होती. आज परत जावं असा ठाम निर्णय करून मुंबईला सीमाला आणि आईला फोन करून इकडची सगळी हकीकत सांगितली आणि मी मुंबईला परत येण्यासाठी आज रात्रीच निघत असल्याचं सांगून फोन बंद केला. तेवढ्यात रंगराव अण्णा घरातून बाहेर येत म्हणाले, काय दिनू, कोणाचा फोन होता? मी फोन बंद करून खिशात ठेवत म्हणालो, अण्णा, मुंबईला आईला आणि सीमाला फोन केला होता. त्यांना मी आज मुंबईला येण्यासाठी निघत असल्याचं सांगितलं. तेव्हा मी रात्रीच्या गाडीनं मुंबईला जाण्याचा विचार केला आहे. तुम्ही म्हणत आहात तसं मी पुन्हा येईन, नाताभाऊंना घेऊन जाईन. माझ्या बोलण्यावर अण्णा म्हणाले, काही हरकत नाही, तू जा मुंबईला, मी नाताभाऊला सांगतो समजावून. अण्णांनी बाहेरून आवाज देऊन, रात्रीचं जेवण जरा लवकर करा, म्हणजे दिनू रात्री जेवण करून रात्रीच्या गाडीनं मुंबईला परत जाईल, असं सांगितलं. अण्णांच्या सांगण्यावरून बायकांची लगबग सुरू झाली. आम्ही दोघं ओसरीवर बोलत असताना नाताभाऊ घरात आले. हातपाय धुवून ओसरीवर बसत म्हणाले, अण्णा, या पोराला पाठवा परत मुंबईला, मी काय तुम्हाला सोडून जात नाही. अण्णा म्हणाले, नाथाभाऊ आत्ता आला आहे शेतातून, जरा निवांत घे, बस, चहा पी, तुझ्या मागे कोण लागलं होय? आणि हे बघ नाथाभाऊ, हा दिनू आज चाललाय परत मुंबईला, पण तुला कधी ना कधी तरी याबद्दल विचार केलाच पाहिजे. हे बघा अण्णा, मला कसलाही विचार करायचा नाही आणि मला त्याची काही बी गरज नाही, अण्णांनी ठासून सांगितलं. मी त्यांचं दोघांचं बोलणं ऐकत होतो. नाथाभाऊ माझ्याकडे बघत म्हणाले, जा पोरा तू आता मुंबईला, सगळी हकीकत तुला सांगितली आहे, जाऊन तुझ्या आईला बायकोला सांग आणि हे पण सांग, माझं कोणी विचार करायची काही गरज नाही. मी कोणाकडे राहायला सोडून दे, भेटायला पण येणार नाही. माझ्या प्रॉपर्टीतील एक कवडी बी मी कोणाला देणार नाही आणि तसा कोणी प्रयत्न सुद्धा करू नका. माझ्या आयुष्यात काय घडून गेलं आहे आणि काय नाही त्याला तोंड द्यायला मी तयार आहे, असं म्हणून नाथाभाऊ उठून निघून गेले. जाताना अण्णांना म्हणाले, जरा घराकडे जाऊन येतो, लय दिवस झाले फिरकलो नाही, असं म्हणून ते निघून गेले. मला खूप वाटत होतं त्यांच्या मागे जाऊन घर तरी कसं आहे ते बघावं, किती मोठं आहे. पण मी त्यांच्या मागे गेलो तर कदाचित नाथाभाऊंना आवडणार नाही. कदाचित चिडून काहीतरी बोलण्यापेक्षा न गेलेलं बरं, असा विचार करून मी तिथेच बसून राहिलो. रात्रीचं जेवण करून अण्णांचा आणि त्यांच्या घरच्याचा निरोप घेऊन निघालो. नाथाभाऊ परत न आल्याने त्यांची आणि माझी काही भेट झाली नाही. मी खाली वाकून अण्णांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या पाया पडलो. तेव्हा पाठीवर हात फिरवत अण्णा म्हणाले, जा दिनो, मी बघतो प्रयत्न करून. तुझ्या आईनं लय मोठी चूक करून ठेवली आहे. कोणताही स्वाभिमानी पुरुष अशा स्त्रीला माफ नाही करणार. रंगराव अण्णा बोलत होते, मी ऐकत होतो. माझ्याकडे काही उत्तरं नव्हती. आईने सांगितलेली कहाणी ही पटत होती आणि नाथाभाऊंनी कथन केलेली त्यांच्या जीवनातील हकीकतही तितकीच खरी होती. चूक कोण बरोबर कोण काही समजत नव्हतं. आजपर्यंतच्या दडपणाखाली जगत होतो, ते दडपण आता बाजूला झालं. ज्या गोष्टीसाठी माझं मन लहानपणापासून आतुरतेने वाट पाहत होतं, त्या गोष्टीतलं मर्म मला कळलं होतं. दोघांच्या जीवनाचा सरीपाठ माझ्या पुढे उघडला होता. आता आजपर्यंत जीवाला लागलेली एक अनामिक ओढ संपली होती. त्या ओढीला काळजीची किनार लागली होती, ती म्हणजे आता पुढे काय होईल. आईजवळ राहून लहानाचा मोठा होताना बापाबद्दल कायम तिरस्कार मनावर उठवला होता. त्यामुळे मला कळू लागल्यापासून वडिलांना बघितलं नव्हतं. आई जे काही सांगत होती त्यावर विश्वास ठेवून एकाच बाजूचा विचार आणि त्या विचारात बापाबद्दलचा प्रचंड राग भरला होता. मी गेले 2 दिवस तारगावात राहिलो होतो. माणुसकीच्या आपुलकीच्या नदीचा महापूर वाहत होता. फक्त नाथाभाऊंनी मला यायला ठाम नकार दिला होता. पण ते सुद्धा तोडून काही बोलले नाहीत. जे काही बोलले ते त्यांनी त्यांच्या मनातलं आयुष्यभराचं दुःख सांगितलं होतं. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक पाहिलेल्या पावसाचं पाणी पुलाखालून वाहून गेल्याचं त्यांनी अनुभवलं होतं. अनंत कटू अप्रिय घटनांचा पाढा त्यांनी माझ्यापुढे वाचला होता. पांढऱ्या सुभ्रक स्वच्छ काचेसारखं जीवन होतं. 2 दिवसातला एक एक क्षण माझ्या नजरेसमोरून एखाद्या सिनेमासारखा सरकत होता. मी कष्टी मनानं बॅग उचलली. तेवढ्यात रंगराव अण्णांनी ड्रायव्हरला आवाज देऊन मला स्टँडपर्यंत सोडायला सांगितलं. जीपमध्ये बॅग टाकून मी आत बसलो. अत्यंत जड अंतःकरणाने सर्वांना निरोप दिला. अण्णांच्या घरातील सर्व मंडळी बाहेर आली होती, पण त्यामध्ये एका माणसाची उणीव भासत होती, ती म्हणजे नाथाभाऊंची. नकळत माझ्या डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्या. मी चटकन मान वळवून हात डोळ्यावरनं फिरवला. गाडी सुरू झाली. सर्वांना पुन्हा एक वेळ हात बाहेर काढून निरोप दिला.
कोणाच्या आयुष्यात कसे दिवस असतील याचा अंदाज माणसानं बांधणं अवघड असतं. आपला जन्म, नंतरचे आयुष्य काही वेगळंच होतं. प्रत्येकाचं जीवन वेगवेगळ्या दुःखांनी भरलेलं. ड्रायव्हर सराईतपणे जीप चालवत होता. घरामागून घर जात होतं. माझं मन 2 दिवसाच्या आठवणींमध्ये अडकलं होतं. माझं जीवन सुद्धा असंच अंधाऱ्या रात्रीच्या अमावस्येसारखं होतं. आता कुठे पौर्णिमेच्या चंद्राची कोर दिसायला सुरुवात झाली होती. ड्रायव्हरनं गाडी थांबवली आणि मी वास्तवात आलो. जीपमधून उतरून मुंबईला जाणारी बस पकडली. माझा परतीचा प्रवास सुरू झाला. एका निसर्गरम्य ठिकाणाहून पुन्हा सिमेंटच्या जंगलाकडे घड्याळाच्या काट्याप्रमाणे पळणाऱ्या धकाधकीच्या जीवनात मी परतलो. विचारांचं प्रचंड ओझं मनावर घेऊन मी घरात प्रवेश केला. झालं का दर्शन तीर्थरूपांचं? आईच्या प्रश्नानं मनात संतापाची लाट उसळली. ती मी आतल्यात दाबून ठेवली. काही न बोलता बॅग ठेवून वॉशरूमला जाऊन आलो. सीमा स्वयंपाकघरातून बाहेर येऊन तिनं पाण्याचा ग्लास माझ्यासमोर ठेवला. कसा काय झाला प्रवास? भेट झाली का? भेट या शब्दाजवळ सीमा अडखळली. आईच्या निखाऱ्यासारख्या नजरेनं बहुतेक तिला पुढचे शब्द बोलता आले नसावेत. सीमा झटकन आत वळत म्हणाली, मी चहा घेऊन येते. मी खुर्चीवर बसलो आणि माझी नजर आईकडे होती. तिच्या डोक्यात अजूनही तिच्या नवऱ्याबद्दलचा संताप दिसत होता. मला आता तिच्या पतीचं आणि माझ्या बापाचं नातं कळलं होतं. त्यांच्या अस्तित्वाची मी शहानिशा करून आलो होतो. एक निखळ सत्य मला सापडलं होतं. म्हणून मी आईच्या डोळ्यातील द्वेषाची भावना पाहून माझ्या मनातील राग दाबून टाकला होता. समाजात अशा कित्येक व्यक्ती राहतात, त्या अव्यक्त असतात. त्या कधीच व्यक्त होताना दिसत नाहीत. स्वभावानं गरीब असणं, जास्त न बोलणं हा काय त्यांचा गुन्हा होता? म्हणून त्यांना ही एकटेपणाची शिक्षा होती. काय अधिकार होता हिला त्यांना अशी शिक्षा करण्याचा? स्वतःच्या स्वार्थासाठी एका जिवंत माणसाला मरणप्राय यातना दिल्या होत्या. अश्वत्थामासारखी कायमची बळबळती जखम घेऊन ते जगत होते. मी आता 2 दिवसात त्यांना खूप अनुभवलं होतं. आयुष्यभर आईजवळ राहून आईबद्दल जे समजू शकलो नव्हतो, ते मी 2 दिवसात त्यांना खूप आत्मसात केलं होतं नाथाभाऊंना. भले माझा रक्ताने तो बाप होऊ शकणार नाही, पण मी मात्र त्यांना भेटल्यापासून बाप म्हणून मान्य केलं होतं. ते मला मुलगा म्हणून स्वीकारण्यास तयार नाहीत हे जरी खरं असलं, तरी मीच त्यांचा वारसदार होण्याची स्वप्न बाळगून परत आलो होतो. माझ्यासमोर सीमानं चहाचा कप देऊन ती बाजूला उभी राहिली. आई माझ्यासमोर बसून माझ्याकडे पाहत म्हणाली, विचार करून झालं असेल तर सांग, काय झालं ते गावाकडे जाऊन? मी गावी जाऊन नाथाभाऊंना भेटल्यापासून सर्व हकीकत सांगून नाथाभाऊ आता हिराला वारसदार करणार असल्याचं सांगितलं. होय आई, नाथाभाऊंनी त्यांच्या जीवनात काय काय घडलं ते सर्व मला सांगितलं. मी बोलत होतो त्यावेळी सीमा बाजूलाच बसली होती. हे आईला खटकलं असावं. ती सीमाला तुसड्या स्वरात म्हणाली, इथं काय रामायण सांगणार आहेत काय? तुला कामावर जायचं नाही वय? तू तुझं आवरून जा कामाला. खरी हकीकत सीमाला कळू नये म्हणून तिनं सीमाला कामावर जायला सांगितलं. सीमा थोडी रागात उठून पाय आपटत जाऊन पर्स घेऊन निघाली. मी तिला आवाज देऊन सीमा थांब असं सांगितलं. माझं वाक्य पूर्ण होण्याच्या आत सीमा झपाट्यानं पावलं टाकत निघून गेली. मी आईला म्हणालो, तुझ्या डोक्यात काय विचार चालू असतात तेच कळत नाही. आता सीमाला एवढं सांगायची काय गरज होती? साध्या सरळ शब्दात सांगितलं असतं तरी चाललं असतं. तुझा राग तुझ्या नवऱ्यावर आहे. कशासाठी एवढा तिरस्कार करतेस त्याचा? दिसायला 4 चौघासारखा नाही म्हणून, की गरीब स्वभावाचा आहे म्हणून? तू त्याचा फायदा नाही तर गैरफायदा घेतला आहेस. तू चूक केलंय की बरोबर केलं याचा न्याय नाही करायचा मला, पण जे काही घडून गेलं आहे त्याला तू सर्वस्वी जबाबदार आहे असं मला वाटतं. कोणाच्या घरात भांडणं होत नाही, घरोघरच मातीच्या चुली असतात. पण तू घर सोडण्याचा निर्णय कोणाच्याच पचनी पडला नाही. फक्त एकटी घर सोडून गेली असतीस तर जास्त कोणी चर्चा केली नसती, परंतु तू एका परक्या माणसाचा हात धरून निघून गेली हे कोणी विसरणार नाहीत. मी बोलत असताना ती मला थांबवत म्हणाली, फक्त 2च दिवसात गावाकडे राहून बापाचं लय पुळका आला वाटतं. तू जे काही बोलतो आहेस ते मी तुला पूर्वी सांगितलंय. पुन्हा पुन्हा त्याच विषयावर गुराळ करायची गरज नाही. मी आयुष्यभर तुला सांभाळून मोठं केलं, याचं तुला काही कौतुक नाही का? मी केलेल्या एका चुकीचा एवढा मोठा डोंगर करून ठेवलाय तुम्ही लोकांनी. मी कोणत्या परिस्थितीत घर सोडलं हे तुला अगदी स्पष्टपणे सांगितलेलं असताना माझ्याबद्दल एवढा गैरसमज कशासाठी करून घेताय तुम्ही? मी कबूलही केलंय. जी काही होऊ नये ती चूक माझ्याकडून झाली आहे. आता तुझी बापाची भेट झाली आहे. माझी गरज नसेल तर सांग मला. मी निघून जाईन तुमच्या आयुष्यातून. नाहीतर आजपर्यंत मी अपमानित जीवनच जगत आली आहे. उरलेलं आयुष्य जगेन तसंच. नाहीतर बोलता बोलता ती गई भरली. काय बोलावं ते कळेना म्हणून मी शांत बसून राहिलो.
थोडा वेळ आम्ही दोघंही गप्प होतो. माझं तर डोकं आता विचार करून फुटायची पाळी आली होती. पुढे काय? एक मोठा यक्षप्रश्न माझ्यापुढे होता. नाथाभाऊ येतील का मुंबईला? पुन्हा तयार होतील का? या विचारात मी उठलो. प्रवासानं अंग अवघडलं होतं. मुंबई बाहेर थंडी असल्यानं जास्त हुडहुडी भरली होती. उठून गरम पाण्यानं आंघोळ केली. थोडा नाश्ता करून मी कामासाठी बाहेर पडलो. रंगराव अण्णा नेहमीप्रमाणे सकाळी आवरून बाहेर जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात नाथाभाऊ हळूहळू चालत ओसरीवर येऊन अण्णांना नमस्कार करून खाली बसले. अण्णांनी विचारलं, काय नाथाभाऊ, रात्री गावातल्या घरात मुक्कामाला होता वाटतं? नाथाभाऊंनी मान हलवून म्हणाले, हो, हे गावातच होतो. मागच्या आठवड्यात घरात फिरकलो नव्हतो म्हणून सकाळी घराची साफसफाई करून चाललो आता माळ्याकडे. रंगराव अण्णा म्हणाले, नाथाभाऊ, रात्री थोडा वेळ थांबायचं होतं. पोरग जाताना तुमची आठवण काढत होतो. त्यावर नाथाभाऊ म्हणाले, काढू दे आठवण, मला तर काही फरक पडत नाही. आयुष्य घालवलं सगळ्यांच्या आठवणी काढत. त्याला बी कळू द्या की आपली माणसं सोडून गेल्यावर काय यातना होतात म्हणाला. आता आलाय टिकोजीराव वारसा हक्क लावायला. मला काय कळत नाही काय? मुंबईत राहत असेल कुठल्या तरी झोपडपट्टीत 10 बाय 10च्या खोलीत. ती पण स्वतःची आहे की भाड्याने घेतली परमेश्वराला माहीत. अण्णा, मी तुम्हाला निर्वाणीचं सांगतो, त्या पोरावर आणि त्याच्या आईवर माझा विश्वास नाही. मला ते घेऊन जातील मुंबईला आणि ढकलून देतील समुद्रात, नाहीतर लोकल गाडी खाली. रंगराव अण्णा मोठ्याने हसत म्हणाले, नाता भाऊ, तू खूप लांबचा आणि नको तो विचार करतोय. मनुष्याचं जीवन इतकं का स्वस्त आहे? नाता भाऊ, तुला कळत कसं नाही? मी तुला पाठवण्यापूर्वी सर्व बाजूंनी चौकशी करणार आहे. माझी मुंबईत बरीच माणसं आहेत. त्यांच्याकडून सगळी माहिती काढतो. ते कुठे राहतात, काय काम करतात, त्यांच्याबरोबर अजून कोण कोण राहतं, सर्व माहिती काढायला सांगतो. मग आपण ठरवू पुढे काय करायचं ते. तेव्हा तू आता काळजी करू नको. जा आता तुझ्या कामाला. मी जातो माझ्या कामाला, असं म्हणून रंगराव अण्णा ओसरीवरून खाली उतरून जीपमध्ये बसून कराडला जायला निघाले. ड्रायव्हर वळणावळणाच्या रस्त्यानं गाडी चालवत होता. गाडी चालवता चालवता अण्णांना नाथाभाऊंबद्दल प्रश्न विचारत होता. अण्णांनी काही प्रश्नांची उत्तरं दिली आणि म्हणाले, बाबा, तू तुझी गाडी चालवण्याचं काम कर. मी बघतो त्या नाथाभाऊचं काय करायचं ते. त्यानंतर ड्रायव्हर बोलणं बंद करून गाडी चालवू लागला. सकाळची हवा थंड लागत होती. बाजूबाजूला रानमाळात लोक काम करत होते. प्रत्येक जण आपापल्या कामात रंगला होता. कराड जवळ आल्यावर ड्रायव्हरनं गाडीचा वेग कमी करून जीप थांबवली. रोडवर गाड्यांची रांग लागली होती. ड्रायव्हर खाली उतरून परत आला. म्हणाला, पुढे बहुतेक अपघात झालाय. पोलीस गाड्या बाजूला काढत आहेत. ड्रायव्हरचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत अण्णा म्हणाले, कोण पोलीस? अण्णांच्या चेहऱ्यावरचा ताण कमी होऊन एक आनंदाची झलक दिसू लागली. त्यांच्या मनात जे प्रश्न निर्माण झाले होते त्यांचं बहुतेक अण्णांना उत्तर मिळालं होतं. ते गाडीतून खाली उतरले. मोठी लाईन लागली होती गाड्यांची. खिशातून त्यांनी मोबाईल काढला आणि त्यांच्या मुंबईतल्या एका मित्राला फोन केला. अण्णांचा जुना मित्र, पण अण्णांच्या पेक्षा वयानं खूप कमी. वेळोवेळी अण्णांनी त्या मित्राला मदत केली होती. त्यांचा तो कौटुंबिक मित्र. त्याचं नाव होतं वत्रे, इन्स्पेक्टर. वत्रे शिपाई म्हणून खात्यात भरती झालेला आणि एक एक पायरी चढत इन्स्पेक्टर पदावर पोहोचलेला एक ओमदा होतकरू तरुण होता. अण्णांनी फोनवर बोलायला सुरुवात केली. वत्रे साहेब, काय चाललंय? बरेच दिवस तुमचा फोन नाही म्हणून म्हटलं फोन करावा. साहेबांना नाहीतर विसरून जातील म्हणाला. नमस्कार चमत्कार झाला. त्यांनी वत्रे साहेबांना नाथाभाऊंची हकीकत सांगितली. शेवटी अण्णांनी त्याला सांगितलं, वत्रे साहेब, तुम्ही आता मुंबईत आहात, तेवढं त्या नाथाभाऊंच्या पोराची आणि त्याच्या आईची माहिती काढा. मला 4-8 दिवसात माहिती कळवा, असं म्हणून फोन बंद केला. अण्णांनी दीर्घ श्वास सोडून मोबाईल खिशात ठेवला. तोपर्यंत गाड्यांची रांग पुढे चालली होती. अण्णा जीपमध्ये बसले. पुढचा प्रवास सुरू केला. मुंबईचं एक काम फोनवर मार्गी लागलं होतं. अण्णा सायंकाळी घरी आले. त्यांनी नाथाभाऊला बोलवून सांगितलं. दिनकर आणि सारजाबद्दल माहिती काढायला सांगितली आहे. नाथाभाऊंनी आश्चर्याने विचारलं, कोण भेटलं एवढ्या लवकर मुंबईचं माणूस? अण्णा म्हणाले, नाथाभाऊ, माणसाची इच्छाशक्ती जबरदस्त पाहिजे. मग कसलंही काम असो, ते लगेच मार्गी लागतंय बरं का. अरे नाथाभाऊ, आपले वत्रे साहेब आहेत की मुंबईला, त्यांनाच फोन लावला आणि सांगितलं चौकशी करा. म्हणाले 4-8 दिवसात सांगतो. वत्रे साहेबांचं नाव घेतल्यावर नाथाभाऊच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. नाथाभाऊ म्हणाले, अण्णा, हे तुम्ही बरं केलं बघा. वत्रे आपला एकदम विश्वासातला माणूस. त्यांना सांगा की सगळी माहिती काढ, कुठे राहतात, काय करतात. तो पोरगा इकडे येऊन माझी माहिती घेऊन गेलाय, तशी त्याची पण माहिती काढा म्हणावं.
अण्णा ओसरीतील झोपाळ्यावर बसत म्हणाले, नाथाभाऊ सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. नाथाभाऊ रामकृष्ण हरी म्हणत उठून आत गेले. अण्णांच्याकडे गावातली माणसं नेहमीप्रमाणे येत जात होती. रात्रीचं जेवण करून नाथाभाऊ बॅटरी घेऊन मळाकडे निघाला. जन्मापासूनची पायाखालची वाट हळूहळू चालत नाथाभाऊ मळ्यात पोचले. जनावरांना चारा टाकून मळ्यातल्या घरात अंथरूण टाकून अंग टाकलं. आता वयोमानानुसार नाथाभाऊला जास्त अंग मेहनतीचं काम जमत नव्हतं. गेले 2 दिवस मळ्यातल्या कुठल्याही कामाला हात लागत नव्हता. दिनकर गावाकडे येऊन गेला आणि नव्या विषयाला तोंड फुटलं होतं. नाथाभाऊ जमिनीवर आडवे झाले आणि डोक्यात विचारांच्या मधमाशांनी घोंगवायला सुरुवात केली. मनुष्य जन्मात जी दुःख सुख इतरांना मिळतात किंवा मिळायला पाहिजे होती ती आपल्या नशिबात नव्हती. आपलं आयुष्य चढ उतारांनी व्यापलेलं आहे. सुखदुःखाच्या फेऱ्यात सुख कमी आणि पावलोपावली दुःख देवाने दिलं होतं. पण देवाला तरी का दोष द्यावा? आपल्या प्रारब्धात तसंच आहे तर देव तरी काय करणार? जे दुश्मनांच्या बाबतीत घडू नये असा विचार करणारा मी आणि माझ्या बाबतीत असे प्रसंग आले. नाथाभाऊ विचार करत छताकडे बघत होते. बाजूला लावलेल्या लाईटचा मिणमिणता उजेड पडला होता. 0 बल्बच्या उजेडात शून्य नजर लावून नाथाभाऊ विचार करता करता झोपून गेले.